आज शुक्रवार आहे आणि वीकेंड अगदी उद्यावर येऊन ठेपला आणि अशा वेळी वीकेंड खापुगिरी काय करायची याबद्दल आपण चर्चा करतोय. एक फोन आलेला आहे. अजय आपल्या बरोबर. बोला अजय. हॅलो. बोला. मी अजय जाधव बोलतो सावंतवाडीवरून. बोला, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की या विविध पदार्थावर संदर्भित माहिती असणारे असं एखादं कुठलं पुस्तक किंवा इंटरनेट वेबसाईट आहे का की एखादा आपल्याला पदार्थ पर्टिक्युलर दिवशी बनवायचा झाला तर आपण पटकन ते शोधून किंवा ते वाचून पटकन बनवू शकतो? हो, असे तर पुष्कळ वेबसाईट आहे. एक आहे त्याच्यामध्ये epicurious.com. त्याच्यावरती प्रत्येक देशांचे निरनिराळे रेसिपीज मिळतात कंटिन्युअस आणि तुम्ही तिथे रजिस्टर केला तर तुम्हाला ईमेल येत राहतात. आणि जे बी लेटेस्ट काहीतरी बी ओकेजन असते तर रक्षाबंधन असते की अमेरिकामध्ये थँक्सगिव्हिंग असते तर असं काहीतरी असते. त्यांचे स्पेशल रेसिपीज ते मिळू शकतात. हो मॅम, एक दुसरा फोन आलाय कोल्हापूरवरून. अनिल राजपूत आहेत आपल्या बरोबर. बोला अनिल. बोला. आम्हाला मिक्स ज्यूस कसं करायचं जरा सांगाल का? तुमचा प्रश्न पुन्हा विचारा. मिक्स फ्रूट ज्यूस कसं करावं सांगा जरा आम्हाला. लिचीचं फ्रूट ज्यूस कसं करावं? लिचीचं फ्रूट ज्यूस करायसाठी फ्रेश लिची आता जून महिन्याच्या पहिला आपल्याला मिळायचं मुश्किल आहे. तर लिचीला पहिला त्यांचे वरची सालं काढून वरती मधले बीज काढून लिक्विडायझर मध्ये थोडासा पाणी घालून आणि नंतर लिक्विडायझर जोपर्यंत पुरा प्युरे होते तोपर्यंत फिरवायचा आणि नंतर आपल्याकडे एकदम बारीक गळणी असते त्याच्याशी गाळायच्या आणि तरी पण तुम्हाला जो अजून फाईन पाहिजे तर पातळ कपड्याने गाळून घ्यायचं असते. पातळ कपड्याने तो पूर्ण फ्रूटचा ज्यूस निघू शकते जसा की दाडमचा आपण करतो तसा. एक फोन आलेला आहे ठाण्यावरनं. मनीषा आपल्या बरोबर आहे. बोला मनीषा. हा, ऍक्च्युली आता थंडीचं प्रमाण जे कमी होत चाललेलं आहे तर त्याच्यामुळे पदार्थ लवकर खराब होतात. तर असे कुठले पदार्थ जे जास्त वेळपर्यंत टिकू शकतील असे पदार्थ कुठले आहेत जरा त्याबद्दल सांगू शकाल का? जास्त वेळ टिकणारे म्हणजे फ्रेश व्हेजिटेबल्स मध्ये तर सगळा तुम्हाला म्हणजे फ्रीज मध्ये ठेवायला हवाय. असा काही नाही कारण की गरमीच्या मुळे काय तरी पण तुम्ही ठेवा. तर मला वाटते फक्त ड्राय फ्रूट आणि ते सुके नाश्ते बनवलेले जे एकदम सुके झालेले असतात त्याच्याशिवाय जास्त गरमीमध्ये गरम करता येणारे असे पटकन येणारे पदार्थ आपण करू शकतो. पण मॅम, आता वीकेंडला आपण अगदी पार्टी वगैरे आपण अरेंज करतो. अगदी आपल्याकडे पाहुणे येणार असतात आयत्या वेळी. आता शनिवार आहे, रविवार आहे, सकाळी सकाळी पाहुणे येणार असतात. अशा वेळी कुठच्या डिशेस बनवायच्या आणि त्याच्यात व्हरायटी कशी आणायची? समजा शनिवारी तुम्हाला संध्याकाळची पार्टी आहे तर तुम्ही सकाळी लई म्हणजे धावपळ करायची जरूरत नाही. तुम्ही पहिल्यापासून जरा शुक्रवारपासून थोडासा प्लॅनिंग करून घ्या. एक ते मेन्यू पहिला लिहून घ्या. म्हणजे एक मॉकटेल हवाय कारण पार्टी आहे, लोकांना ज्यूस वगैरे आवडते. पण आता फक्त बाटलीचे ड्रिंक आणले, सोडा वगैरे आणले किंवा ते आता पॅकेटमध्ये ज्यूस मिळतात ते फक्त देऊन टाकला तर लई जरा बोरिंग वाटते. आपल्याला काहीतरी नवीन करायचं असेल तर 1-2 किंवा 3 फ्रूटच्या मिक्सचर करून तुम्ही ज्यांना मॉकटेल म्हणतात ते मॉकटेल बनवून शकते. आणि ते आता जे ज्यूस मिळतात त्याच्यामुळे सगळं लई म्हणजे एकदम सोपा झालेला आहे. का फक्त समजा तुम्हाला एक कॉम्बिनेशन मी देते. पायनॅपल ज्यूस घ्या 2 कप, 1 कप ऑरेंज ज्यूस घ्या, 1 लिंबूचा रस काढा आणि हे सर्व तिन्ही मिक्स करून गार ठेवा. आणि द्यायचे समय तुम्ही तुमच्या लिक्विडायझर असेल तर ठीक, नाही असेल तर असाच बर्फ टाकून त्यांना चमच्याने हलवा. लिक्विडायझर असेल तर लिक्विडायझर मध्ये हलवा. मॉकटेलला खूप चांगला ऑप्शन आपण ठरू शकतो. एक फोन आलेला आहे. रजनी आपल्या बरोबर आहे. बोला रजनी. हॅलो. बोला. हा, नमस्ते मॅडम. बोला. मुलांना जसं बाहेरचे पिझ्झा वगैरे खूप आवडतात तर त्याच्या ऐवजी आपण त्या पिझ्झाची त्यांची सवय काढण्यासाठी घरगुती कुठले पदार्थ आपण बनवू शकतो? ते पिझ्झाचे सारखा तुम्हाला फ्लेवर द्यायची असेल तर मी तुम्हाला एक चीज सांगते. ते पिझ्झाच्या जे रोटी बाहेर मिळते ते तुम्ही गव्हाच्या पिठाने बनवा घरी. बरोबर. आणि त्यांना जरा जाड रोटी ठेवून त्यांना थोडीशी कडक करा. आणि पिझ्झाचा जे सॉस असतो एकदम सोपा आहे. मतलब थोडासा कांदा आणि टमेटा
त्यांना छिलके काढून त्यांचे वरतीचे छिलके काढून आणि तुम्ही सॉस बनवून घ्या. त्याच्यामध्ये इटालियन आहे म्हणून थोडासा ओरेगनो टाकूया आणि मीठ किंवा मिरी आणि त्यांना खूप उकळवून घट्ट करायचा आणि हे तुम्ही बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकते. हे झाला तुमचा पिझ्झा सॉस. आणि अमूल किंवा ब्रिटानिया किंवा कुठच्या तरी पिझ्झा चीज मिळतात मार्केटमध्ये, ते आणा. आणि पिझ्झा बेस जे मैद्याची रोटी आहे जे तुम्हाला नाही आवडत द्यायला मुलांना, ते त्यांच्या बदली हे चीज ते लोकला तुमची घरची बनवलेली रोटी वरती द्या. बरोबर आहे. म्हणजे अगदी पिझ्झाला चांगला ऑप्शन असा आहे आपल्याकडे बरोबर. आणि आपण अशी चर्चा सुरू ठेवणार आहोत, अगदी पिझ्झा असो मॉकटेल असो. तर यानंतर आपण चाट बद्दल सुद्धा बोलणार आहोत. त्यामुळे वीकेंड खापुगिरी आपण अशीच सुरू ठेवूया. पण आता घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.